काळाची एवढी काळाची एवढी काळाची एवढी पडेल बाजवा सोडविल तेव्हा माय बाबा. कुणी सोडवणार नाही. सोडवणारा फक्त आणि फक्त तो परमात्मा आहे. कारण गजेंद्राचा पाय नकराने पकडला, धावा केला, सगळा परिवार होता महाराज. आई बाप भाऊ बहीण चुलते काके मामा मावशा खूप मोठा परिवार होता. सगळ्यांकडे बघितलं, आवाज दिला, पोरांना म्हणला अरे पोरांनो मला वाचवा. आता पोरांनी प्रयत्न केला सोडवण्याचा, पण ते काही केल्या सुटाना. का बरं सुटाना? आता तुम्ही म्हणाल महाराज गजेंद्र म्हणजे 1000 हत्तींचं बळ एक त्या गजेंद्राच्या अंगामध्ये होतं आणि नक्र म्हणजे मगर. मग आता मला सांगा मगर जास्त बलवान असते का हत्ती? हत्ती आपल्या दृष्टीने हत्ती बलवान असतो आणि विशेष म्हणजे 1000 हत्तीचं बळ त्याच्या अंगात होतं गजेंद्राच्या. आणि नकराच्या अंगात एवढी ताकद आहे का? नक्र म्हणजे एवढा लई तरी आपल्या माणसा एवढा नक्र आणि हत्ती केवढा बलाढ्य. मग त्याला त्याच्या तोंडातून पाय सोडवता का आला नाही? तर याचं कारण आहे ज्याच्या त्याच्या स्थानावर तो अधिक बलवान असतो. आपण एक म्हण आहे ना, आपने गली में बोला बोला कुत्ता भी शेर बनताय. कारण ते मरकुडं कुत्रा असू द्या त्याच्या घरासमोरून चांगल्या कुत्र्यावर धावत, बरोबर. म्हणजे त्याच्या स्थानावर त्याचं बळ अधिक असतंय. मग पाणी हे स्थान कोणाचं आहे? गजेंद्राचं आहे का नकराचं आहे? नकराचं आहे. नकराने त्याचा पाय पकडला, काही केल्याने सोडीना, सगळा परिवार थकला. आणि मग एक पोरगा बाकीच्या परिवाराला म्हणला आता पिकलेलं पान कधीतरी गाळणारच आहे. हे मी गजेंद्राचं नाही आपलं सांगतोय. आपली सुद्धा हीच परिस्थिती आहे महाराज. अंतकाळाच्या वेळेला कुणीच नसतो कोणाचा. नाही रे नाही कोणाचे कोणी, बहीण कुणाची भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे. मेल्या पाठी सर्व राहिले तुटतील धागे दोन. नाही रे कोणी कुणाचं नसतं. त्यावेळेला त्या गजेंद्राला कळलं की अरे यांच्यासाठी रात्रीचा दिवस दिवसाची रात्र हाडाचे काढा एवढा मोठा प्रपंच वाढवला आणि हे मात्र मला मुकळून निघून चालले. आणि मग महाराज त्या ठिकाणी त्याचा धावा केला. कमळाचं फूल सोंडीने पकडलं आणि त्याचा धावा केला आणि तो परमात्मा धावून आला.